श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. तर यंदा 25 जुलै रोजी शनिवारी देवशयनी आषाढी एकादशीही आलेली आहे आणि आता लवकरच चातुर्मासासुद्धा देवशयनी आषाढी एकादशीपासून सुरू होणार आहे. देवशयनी आषाढी एकादशीपासून भगवान श्रीहरी विष्णूए या सृष्टीचा संपूर्ण कारभार श्री शिवशंकरांकडे सोपवून स्वतः या 4 महिन्यांच्या म्हणजेच चातुर्मासांच्या काळामध्ये योग निद्रेस जात असतात. देवशयनी आषाढी एकादशीपासून तर कार्तिकी एकादशीपर्यंतचा हा जो काही 4 महिन्यांचा काळ आहे, तर या 4 महिन्यांच्याच काळाला आपण चातुर्मास असं म्हणत असतो. तर या 4 महिन्यांच्या काळामध्येच आपण आपल्या अखंड सौभाग्यासाठी आणि आपल्या घराच्या भरभराटीसाठी आपल्या घराच्या प्रगतीसाठी हे अतिशय लाभदायक असं गोपद्मव्रत हे करायचं आहे. मागच्या वर्षीसुद्धा गोपद्मव्रत हे बऱ्याच महिलांनी केलेलं सुद्धा आहे आणि त्याचा छान अनुभव त्या महिलांना आलेला आहे आणि यावर्षीसुद्धा हे गोपद्मव्रत आपल्याला या चातुर्मासामध्ये जरूर करायचं आहे. यामुळे हे व्रत केल्यामुळे आपल्या संपूर्ण घराची भरभरून प्रगती होते. चातुर्मासामध्ये हे व्रत केल्यामुळे आपल्याला त्याचे खूप सारे लाभ होत असतात आणि म्हणून हे गोपद्मव्रत तुम्ही यावर्षीसुद्धा अवश्य करा. तर आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण महत्त्वाची माहिती सांगणार आहे की या चातुर्मासामध्ये आपल्याला हे गोपद्मव्रत कसं करायचं आहे आणि या व्रताची सुरुवात आपल्याला कधीपासून करायची आहे आणि या व्रताचे उद्यापन आपल्याला कधी करायचे आहे आणि कसे करायचे आहे याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्याचप्रमाणे हे व्रत करत असताना आपल्याला जर मध्येच सूतक आलं किंवा मासिक पाळी आली तर आपण काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि म्हणून अत्यंत महत्त्वपूर्ण असा महत्त्वाची माहिती देणारा हा व्हिडिओ जाणून घेण्यासाठी तुम्ही कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हीसुद्धा हे गोपद्मव्रत तुमच्या घराच्या भरभराटीसाठी आणि प्रगतीसाठी अवश्य करा. चातुर्मासात हे गोपद्मव्रत आपण केलं तर यामुळे आपल्या संपूर्ण घराची भरभराट होते, प्रगती होते, आपल्याला अखंड सौभाग्य हे प्राप्त होतं, आपल्या मुलाबाळांची प्रगती होत असते, आपल्या संपूर्ण कुटुंबाचं कल्याण होत असतं. तर असं हे अत्यंत महत्त्वपूर्ण असं गोपद्मव्रत हे आपल्याला कधीपासून सुरू करायचं आहे तर येत्या 25 जुलैला शनिवारी आहे आषाढी देवशयनी एकादशी आणि या आषाढी एकादशीपासून तर कार्तिकी एकादशीपर्यंत म्हणजेच देवशयनी एकादशी ते देवउठणी एकादशीपर्यंत आपल्याला हे गोपद्मव्रत करायचं आहे. म्हणजे या व्रताची सुरुवात ही आपल्याला 25 जुलै रोजी शनिवारी देवशयनी आषाढी एकादशीपासून करायची आहे. तर देवउठणी कार्तिकी एकादशीला आपल्याला या व्रताचं उद्यापन हे करायचं आहे. या व्रताला आपल्याला देवशयनी आषाढी एकादशीला सुरुवात करायची आहे आणि कार्तिकी एकादशीपर्यंत हे व्रत आपल्याला करायचं आहे. आणि जर समजा देवशयनी आषाढी एकादशीला तुम्हाला मासिक धर्म हा आलेला असेल तर तुमचे मासिक धर्माचे 4-5 दिवस पूर्ण झाल्यानंतरही तुम्ही जर तुमची इच्छा असेल तर तेव्हापासूनही या व्रताला सुरुवात करू शकतात. आणि हे व्रत करत असताना आपल्याला देवघरासमोर रोज सकाळी रांगोळीने 33 गोपद्म हे काढायचे असतात. हे गोपद्म म्हणजेच काय तर गाईच्या पावलांची चिन्ह होय. तर असे हे रांगोळीने 33 गोपद्म आपल्याला काढायचे आहेत. देवशयनी एकादशीपासून देव हे निद्रावस्थेमध्ये म्हणजेच झोपी जात असतात आणि कार्तिकी एकादशीला देवउठणी एकादशीला देव हे पुन्हा झोपेतून जागे होत असतात. तर अशा या देवशयनी एकादशीपासून तर कार्तिकी एकादशीपर्यंत म्हणजेच देवउठणी एकादशीपर्यंत आपल्याला या 4 महिन्यांच्या काळामध्ये या चातुर्मासामध्ये हे गोपद्मव्रत करायचं आहे. अतिशय साधं सोपं पण तितकंच लाभदायक हे व्रत आहे. त्यामुळे हे व्रत आपल्याला सर्वांना जरूर करायचं आहे. हे व्रत केल्यामुळे आपल्या घराचं वाईट शक्तींपासून सर्व वाईट गोष्टींपासून संरक्षण होत असतं आणि महिलांना अखंड सौभाग्य हे लाभत असतं. तसंच आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी शांतताही नांदत असते आणि आपल्या मुलाबाळांचे कल्याणसुद्धा होत असते. तर असं इतकं हे लाभदायक व्रत आहे. चातुर्मासाचा हा काळ व्रत वैकल्य सणवार यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असा काळ मानला जातो आणि या काळामध्ये केलेली कुठलीही सेवा कधीच वाया जात नाही. या काळामध्ये जर आपण कुठलीही सेवा केली तर त्याचे पुण्यफळे हे आपल्याला जास्त पटीने मिळत असतात. कारण चातुर्मासाचा हा काळ अत्यंत शुभ मानला जातो आणि म्हणूनच देवशयनी एकादशीपासून तुम्ही हे व्रत सुरू करू शकतात. आणि जर समजा तुम्हाला देवशयनी एकादशीपासून या व्रताला सुरुवात करण्यासाठी नाही जमलं तर मग तुम्ही हे व्रत गुरुपौर्णिमेपासून सुद्धा सुरू करू शकतात. आषाढी एकादशी ही 25 जुलैला शनिवारी आहे आणि गुरुपौर्णिमा ही 29 जुलैला बुधवारी आहे. काही कारणास्तव जर तुम्हाला आषाढी एकादशीला या व्रताला सुरुवात करण्यासाठी नाही जमलं तर मग तुम्ही
29 जुलैपासून गुरुपौर्णिमेपासून सुद्धा या व्रताला सुरुवात करू शकतात। मग गुरुपौर्णिमेपासून सुरुवात करून तुम्ही कार्तिकी पौर्णिमेपर्यंत हे व्रत करू शकतात। आणि जर समजा आषाढी एकादशीसुद्धा निघून गेली आणि गुरुपौर्णिमासुद्धा निघून गेली आणि त्यानंतर जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला, तर तुम्ही ज्या दिवशी हा व्हिडिओ बघाल आणि तुम्हाला असं वाटत असेल की नाही हे व्रत अगदी साधं सोपं आहे आणि हे व्रत आपण केलं पाहिजे, तर तुम्ही अगदी त्या क्षणापासून त्या दिवसापासूनही हे व्रत सुरू करू शकतात। आणि त्या दिवसापासून या व्रताला सुरुवात करून ते व्रत तुम्ही कार्तिकी पौर्णिमेपर्यंत करू शकतात। तर अशा पद्धतीने तुम्ही या व्रताला सुरुवात करू शकतात। तर आता तुम्हाला या व्रताची सुरुवात ही कधीपासून करायची आहे हे तर समजलंच असेल आणि हे व्रत आपल्याला कसं करायचं आहे याबद्दल आता आपण जाणून घेऊया। महत्त्वाचं म्हणजे हे व्रत करत असताना आपल्याला कुठलाही उपवास करण्याची काहीच गरज नाही। हे व्रत करण्यासाठी सकाळी रोज आपल्याला देवघरासमोरची जी काही जागा आहे ती जागा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे। तुमच्या देवघरासमोर जिथे कुठे जागा असेल तर ती जागा तुम्हाला स्वच्छ पुसायची आहे, किंवा तुम्ही एखाद्या पाटावर सुद्धा हे गोपद्म काढू शकतात, किंवा तुम्ही देवघर ठेवलेलं आहे आणि तिथेच खाली छान जागा असेल तिथे सुद्धा तुम्ही हे गोपद्म काढू शकतात। पण ते पाट किंवा ती जागा तुम्हाला स्वच्छ छान पुसायची आहे आणि त्यानंतर ही रांगोळी काढायची आहे। रांगोळीने आपल्याला 33 गोपद्म हे काढायचे आहेत। 33 गोपद्म असलेली रांगोळीची साचेसुद्धा आता आपल्याला बाजारामध्ये विकत मिळत असतात, तर तुम्ही ते साचेसुद्धा विकत आणून त्याने सुद्धा जरी ही रांगोळी काढली तरीसुद्धा चालेल। फक्त त्या रांगोळीच्या साच्यामध्ये 33 गोपद्म हे असलेच पाहिजेत। असाच रांगोळीचा साचा हा आपल्याला घ्यायचा आहे। आता जर तुम्हाला रांगोळीने गोपद्म काढायचे नसतील तर मग तुम्ही फुलांनी काढू शकतात किंवा हळदी कुंकवाने सुद्धा हे गोपद्म काढू शकतात। आणि पांढऱ्या रांगोळीने जर तुम्ही ही गोपद्म काढत असाल तर त्यावर तुम्हाला हळद आणि कुंकू हे अवश्य टाकायचं आहे। तशाच पांढऱ्या रांगोळीचे काढलेले गोपद्म हे आपल्याला चुकूनही ठेवायचे नाही आहेत। गोपद्म म्हणजे काय तर गाईच्या पावलांचे चिन्ह। गाईला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। आपण कुठलाही सणवार असला की गाईला नैवेद्य हा देतच असतो, गाईची पूजा आपण करतच असतो। गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देव आहेत हे आपल्याला सर्वांना माहीतच आहे। गाय ही साक्षात माता लक्ष्मीचंच रूप आहे आणि आपल्या घरामध्ये सुद्धा आपण गाय वासराची मूर्ती देवघरामध्ये ठेवत असतो आणि तिची पूजा करत असतो। अशी अत्यंत महत्त्वपूर्ण गाय आहे। गाईला आपण कामधेनू म्हणत असतो। गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देव आहेत आणि त्यांचंच स्वरूप म्हणून आपल्याला हे 33 गोपद्म काढायचे आहेत। या 33 गोपद्मांची पूजा केल्यामुळे 33 कोटी देवांची पूजा केल्याचे पुण्यफळ हे आपल्याला यामुळे मिळणार आहे। आणि म्हणूनच हे 33 गोपद्म आपल्याला काढायचे आहेत आणि ही गोपद्म आपल्याला रोज काढायची आहेत। त्यासाठी आपण ज्या पाटावर किंवा ज्या जागेवर देवांसमोर ही गोपद्म काढणार आहोत तर तिथली जागा रोज आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि त्यानंतरच हे गोपद्म आपल्याला त्या पाटावर किंवा त्या जागेवर काढायचे आहेत। आणि ही गोपद्म आपल्याला आपल्या देवघरासमोरच काढायची आहेत। ही गोपद्म काढून झाल्यानंतर त्यावर आपल्याला हळद कुंकू अक्षदा फुले अर्पण करायचं आहे आणि तसंच दिवा अगरबत्ती हे सुद्धा आपल्याला यावरून ओवाळून घ्यायचं आहे। आणि तुम्ही नैवेद्य स्वरूपामध्ये दूध किंवा साखर किंवा खडीसाखर किंवा दूध साखरेचाही नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालेल। आणि संध्याकाळी हा नैवेद्य आपल्याला आपल्या घरातील सर्वांनी मिळून खायचा आहे। गोपद्मांची आपण जेव्हा पूजा करू तर तेव्हा पूजा करून झाल्यानंतर गोमाता यै नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे। याप्रमाणे पहिल्या दिवशी पूजा करून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीसुद्धा आपल्याला सकाळी ही जी काही गोपद्मांची रांगोळी आपण काढलेली आहे तर ती रांगोळी आपल्याला काढून घ्यायची आहे आणि ती जागा पुन्हा स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी आपल्याला तिथे छान रांगोळीने गोपद्म हे काढायचे आहेत। तुम्ही जर फुलांनी गोपद्म काढलेले असतील तर ती फुलंसुद्धा तुम्हाला काढून घ्यायची आहेत आणि दुसऱ्या दिवशी ताज्या फुलांनी तुम्हाला हे गोपद्म काढायचे आहेत। आणि जर हळदी कुंकवाने जर तुम्ही हे गोपद्म काढलेले असतील तर ती गोपद्म तुम्हाला तिथून स्वच्छ पुसून घ्यायची आहेत आणि नवीन हळदी कुंकवाने तुम्हाला दुसऱ्या दिवशी हे गोपद्म काढायचे आहेत। आणि पहिल्या दिवशी आपण जशी हळद कुंकू अक्षदा फूल अर्पण करून धूपदीप ओवाळून आणि नैवेद्य अर्पण करून पूजा केली होती तशीच दुसऱ्या दिवशीसुद्धा आपल्याला करायची आहे। अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण 4ही महिने हे गोपद्म व्रत करायचं आहे। आणि तुम्ही एकदा हे व्रत सुरू केलं तर तुम्हाला कंटिन्यू 5 वर्षसुद्धा तुम्ही हे व्रत जर तुमची इच्छा असेल तर सुरू ठेवू शकतात। आणि जर तुमच्या या व्रताचे पहिले 5 वर्ष पूर्ण झालेले असतील तरीसुद्धा तुम्ही हे व्रत जर तुम्हाला पुढे सुरूच ठेवायचं असेल तर तसंसुद्धा तुम्ही ते सुरू ठेवू शकतात।
पण कमीत कमी निदान 5 वर्ष तरी हे व्रत आपण नक्की करावं. यामुळे आपल्याला जास्त चांगले अनुभव हे येत असतात, कारण हे व्रत करण्यासाठी अत्यंत साधं सोपं असं आहे. तर आता 4 महिन्यांच्या या कालावधीमध्ये प्रत्येक महिलेला मासिक धर्म हा तर येतच असतो. तर हे व्रत करत असताना आपल्याला मासिक धर्म आला तर आपण काय करायचं आहे, तर अशा वेळेस जर तुमच्या घरामध्ये एखादी तुमची मुलगी किंवा तुमचा मुलगा किंवा तुमचे मिस्टर जर हे गोपद्म काढून त्यांची पूजा करणार असतील तर तुम्ही त्यांना ते काढायला सांगू शकतात. त्यांनी ही पूजा केली तरीसुद्धा चालेल. तुम्ही जर आज सकाळी गोपद्मांची छान रांगोळी काढली आणि त्यांची पूजा केली आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला दुपारी संध्याकाळी मासिक धर्म आला तर मग अशा वेळेस तुमच्या घरातील एखादी व्यक्ती जर गोपद्मांची रांगोळी काढून त्यांची पूजा करत असेल तर त्यांनी ही पूजा केली तरीसुद्धा चालेल. तुमच्या मासिक धर्माचे ते 4-5 दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या घरातल्या एखाद्या व्यक्तीकडून हे गोपद्म काढून त्यांची पूजा करून घ्यायची असेल, कोणी जर करत असेल ही पूजा तर त्यांनी ही पूजा केली तरीसुद्धा चालेल. किंवा मग तुमचे मासिक धर्माचे 4-5 दिवस पूर्ण झाल्यानंतर तुम्ही 4 दिवसांच्या आधीपासून जी काही रांगोळी काढलेली असेल गोपद्मांची ती तुम्हाला 4ही दिवसांमध्ये तशीच ठेवायची आहे. आणि जेव्हा तुमचे केस तुम्ही धुवाल, तुमचे मासिक धर्माचे 4-5 दिवस पूर्ण झाल्यानंतर जेव्हा तुम्ही डोक्यावरून आंघोळ कराल तर त्यानंतर तुम्ही आधीचे जे काही गोपद्मांची रांगोळी 4 दिवसांच्या आधी जी काढलेली आहे ती तुम्हाला काढून घ्यायची आहे आणि पुन्हा नवीन गोपद्म काढून त्यांची पूजा करायची आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्हाला मासिक धर्म आला तर तुम्हाला हे व्रत करायचं आहे. तुमच्या घरातील मुलामुलींनी किंवा तुमच्या मिस्टरांनी किंवा तुमच्या घरामध्ये एखादी विधवा जरी असली तरीसुद्धा तिने हे गोपद्म काढून त्यांची पूजा केली तरीसुद्धा चालेल. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे हे व्रत सुरू असताना मध्येच जर आपल्याला सुतक आलं तर आपल्याला हे व्रत तिथेच सोडून द्यायचं आहे, कारण जेव्हाही सुतक येतं तेव्हा आपण कधीही देवपूजा करत नाही. हे व्रत सुरू केले आणि त्यानंतर तुम्हाला जर सुतक आलं तर तुमचे सुतकाचे तेवढे दिवस पूर्ण झाल्यानंतर सुतकाचं पूर्णपणे शुद्धीकरण झाल्यानंतर तुम्ही आणि त्यानंतर हे व्रत पुन्हा सुरू करू शकतात. सुतकाच्या आधी जे काही तुम्ही गोपद्म काढलेले आहेत तर ते तुम्हाला तसेच देवघरासमोर सुतक पूर्ण होईस्तोवर तसेच राहू द्यायचे आहे. आणि सुतक पूर्ण झाल्यानंतर ते गोपद्म तुम्हाला काढून घ्यायचे आहेत आणि ती जागा स्वच्छ पुसायची आहे आणि पुन्हा नवीन गोपद्म हे काढायचे आहेत आणि त्यांची पूजा करायची आहे. तर अशा पद्धतीने सुतक आल्यावर तुम्हाला हे व्रत करायचं आहे. काही जणांकडे सुतक हे 11 दिवसांचं किंवा 13 दिवसांचं किंवा 6 महिन्यांचं पाळलं जातं. ज्या पद्धतीने तुमच्याकडे सुतक पाळण्याचे नियम असतील त्या पद्धतीने तुम्हाला सुतकाचे ते दिवस पाळायचे आहेत. आणि सुतक पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला गोपद्म हे नवीन काढायचे आहेत देवघरासमोर. आणि याचा महत्त्वाचा नियम म्हणजे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही या चातुर्मासामध्ये नॉनव्हेज म्हणजेच मांसाहार हा चुकूनही करू नका. पण आपल्यापैकी सगळ्याच जणांना हा नियम पाळणं काही शक्य होणार नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या घरामध्ये ज्या दिवशी नॉनव्हेज करणार असाल तर तुम्हाला सकाळी देवांसमोर ही रांगोळी काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुमच्या घरामध्ये तुम्हाला नॉनव्हेज हा करायचा आहे. पण शक्य झाल्यास चातुर्मासामध्ये नॉनव्हेज हा चुकूनही करू नका. आणि आता या व्रताचं उद्यापन हे आपल्याला कधी आणि कसं करायचं आहे, तर या व्रताचं उद्यापन हे आपल्याला जर तुम्ही आषाढी एकादशीला हे व्रत सुरू करत असाल तर तुम्हाला या व्रताचं उद्यापन हे देव उठणे एकादशीला म्हणजेच कार्तिकी एकादशीला करायचं आहे. आणि जर गुरुपौर्णिमेपासून तुम्ही या व्रताला सुरुवात करणार असाल तर तुम्हाला कार्तिकी पौर्णिमेला या व्रताचं उद्यापन करायचं आहे. तर शेवटच्या दिवशी म्हणजेच देव उठणे एकादशीच्या दिवशी किंवा कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला आपल्या देवघरासमोर हे 33 गोपद्म काढायचे आहेत आणि त्यांची हळद कुंकू अक्षता फूल अर्पण करून धूपदीप ओवाळून आणि नैवेद्य अर्पण करून पूजा करून घ्यायची आहे. आणि त्याच दिवशी एखाद्या सवाष्ण महिलेला आपण जेवायला बोलवायचं आहे आणि तिला जेवू घालायचं आहे. आणि जर तुम्हाला एखाद्या महिलेला बोलावून तिला जेवण देणं जर शक्य होत नसेल, जेवू घालणं जर तुम्हाला जमत नसेल एखाद्या सवाष्ण महिलेला, तर तुम्ही काहीतरी गोडधोड हे बनवून खायला त्या सवाष्ण महिलेला द्यायचं आहे. त्या महिलेला हळदी कुंकू लावून तुम्ही तिला मसाला दूधसुद्धा प्यायला देऊ शकतात किंवा खीरसुद्धा तुम्ही त्या महिलेला प्यायला देऊ शकतात. जसं तुम्हाला शक्य होईल तसं तुम्हाला जर एखाद्या महिलेला बोलावून तिला जेवू घालणं शक्य असेल तर तुम्ही त्याप्रमाणे करू शकतात. नाहीतर त्या महिलेला बोलावून तुम्ही नुसतंच मसाला दूध जरी तिला प्यायला दिलं तरीसुद्धा चालेल. आणि यानंतर आपल्याला त्या महिलेची ओटी भरायची आहे. ओटी भरताना आपल्याला त्या महिलेला सर्वात आधी हळद कुंकू लावायचं आहे आणि ओटी भरताना त्या ओटीमध्ये आपल्याला काहीतरी एखादं शृंगाराचं साहित्य हे तिला द्यायचं आहे. मग यामध्ये तुम्ही टिकली, बांगडी किंवा एखादं शृंगाराचं सामान हे त्या महिलेला ओटी भरताना देऊ शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या ओटीसोबत आपल्याला 33 रुपये हे त्या महिलेला द्यायचेच आहेत. कारण
का तर आपण 33 गोपद्म या चातुर्मासामध्ये रोज काढलेले आहेत आणि रोज त्यांची पूजाही केलेली आहे आणि म्हणूनच आपल्याला 33 रुपये त्या सवाष्ण महिलेला उद्यापनाच्या दिवशी जरूर द्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला या व्रताचं उद्यापन हे करायचं आहे आणि या पद्धतीने हे व्रत आपल्याला करायचं आहे। हे व्रत करायला अगदी साधं सोपं असं आहे आणि या व्रताचे फायदेसुद्धा आपल्याला अगणित पटीने मिळणार आहेत। त्यामुळे प्रत्येक महिलेने हे व्रत चातुर्मासामध्ये जरूर करावं। आपल्या अखंड सौभाग्यासाठी, आपल्या कुटुंबाच्या भरभराटीसाठी आणि प्रगतीसाठी, आपल्या मुलाबाळांच्या कल्याणासाठी प्रत्येक महिलेने हे व्रत जरूर करावं। हे व्रत केल्याने तुम्हाला सुद्धा याचे खूप छान अनुभव हे येतीलच आणि म्हणूनच हे व्रत तुम्ही सुद्धा अवश्य करा। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया। चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा, म्हणजेच या व्रताची माहिती इतरांपर्यंतसुद्धा पोहोचेल आणि त्यांनासुद्धा या व्रताचा लाभ हा घेता येईल। म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।